एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2020 पासून मूळ वेतनात सरसकट 6,500 रुपये वाढ करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले। त्यानंतर एसटी कामगार संयुक्त समितीने दुसऱ्या दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली। संपाच्या पहिल्या दिवशी महामंडळाचा 15 कोटी तर दुसऱ्या दिवशी 22 कोटीचा महसूल बुडाला। सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता। संघटनाच्या कृती समितीची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पगारवाढीचे आश्वासन दिले। त्यापूर्वी बुधवारी दिवसभर एसटीच्या राज्यातील 251 पैकी 94 आगाराचे कामकाज पूर्णपणे बंद होते, तर 92 आगारामध्ये अंशतः कामकाज सुरू होते। मराठवाड्यातील सर्वाधिक 26 आगाराचे कामकाज बंद होते, 65 आगारात मात्र सेवा सुरळीत होती। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हा संप मागे घेण्यात आला। निलंबनाची कारवाई मागे घेणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।